जे जे कर्तव्यात कसूर करतात त्यांना निलंबित केलं गेलंच पाहिजे. मी तर म्हणेन सेवामुक्त केलं पाहिजे. पुणे में ना, वही तो मैंने बात कही. और हमारे जिन्होंने मुझे चॉकलेट दिया आज, शायद आप भी थे, चश्मे दिन गवाह, तो आप भी थे. तो मैं तो यही कहता हूं कि उस जिन्होंने दिया चंद्रकांत दादा पाटिल, उनके पास जब शिकायत की गई तो उन्होंने कहा कि आप ही को कहा कि आपके पास ये जानकारी पहले आती है, हमें और सारे काम है. तो और सारे काम कौन से काम आप कर रहे? मागच्या बजेटमधील कामं अजून सुरुवात देखील झाली नाही, तोपर्यंत नवीन बजेट येतोय. नेमकं चाललंय का या सरकारचं? कारण अजून सुरुवात देखील नाही झाली. हे मॉडर्न म्हणतं ना, ह्यांची हा गाजर संकल्प आहे. गाजर दाखवा आणि पुढे चला. पण आता ते चालणार नाही. उद्या एकूणच्या थकबाकी आणि याची होती ना. अनिल परवांची सूचना चांगली आहे की मी तर म्हणेन उद्या काही घोषणा करण्याच्या आधी आजपर्यंत या लोकांनी ज्या काही घोषणा केल्या त्यांची प्रत्यक्षात अंमलबजावणी किती झाली याची एक श्वेतपत्रिका काढा. आणि मला खात्री आहे की ती श्वेतपत्रिका नुसता कोरा कागद असेल. मैंने जैसे कहा कि मध्य प्रदेश में जैसी चल रही है एक योजना लाडली बहना, तो मैं कह रहा हूं कि आप भेद क्यों कर रहे हैं? मेरा लाडला भाई भी करो ना, लाडला भाई भी करो, लाडली बहना भी करो. लाडली बहना का हम तो स्वागत करते हैं, स्वागत करते हैं. लेकिन हमारे कई सारे भाई बिना काम के रास्ते पर भटक रहे हैं, वो क्या करेंगे? तो लाडली बहना के साथ साथ लाडला भाई भी लाइए. आपकी महाशक्ति वहां से फिर से दुर्भाग्य देश का विराजमान हुई है, तो ले लो उनकी सहायता. और लाडला भाई भी योजना लाइए. तफावत या ठिकाणी दिसते. ग्रामीण भागात शेतकऱ्यांना 27 रुपये दूध मिळत आहे, भाव मिळतो त्याचा. मात्र मुंबईमध्ये 54 ते 55 रुपये. नाही, आज मला जी माहिती मिळाली की दुधाची भुकटी सुद्धा ही जवळपास इम्पोर्ट ड्युटी कमी किंवा माफ करून आयात केली जाते. त्याच्यानंतर दुधाची भुकटी पावडर, दूध पावडर ही आयात केली जाते. मी जेव्हा मुख्यमंत्री होतो तेव्हा आपण ती भुकटी ही आपल्या कुपोषित बालकांना मोफत वाटण्याची एक योजना आणली होती. आता ती आयात करावी लागते. आणि इथे तर दुधाचे भाव म्हणजे दूध उत्पादक जे शेतकरी आहेत त्यांच्या पोटावरती पाय हा. जसं कांदा उत्पादकांना तुम्ही निर्यात बंदी केली, तसं या शेतकऱ्यांचं दूध किंवा दुधाची पावडर याची काही हे न करता तुम्ही त्यांना आयात शुल्क कमी किंवा रद्द करून, ते आता कन्फर्म करतो मी, आयातीची परवानगी दिली जाते. त्याच्यानंतर सूर्यफूल आणि मोहरीचं पण जवळपास 3 लाख टन तेल हे आयात शुल्क न लावता हे आपण आणतोय. मग हे शेतकरी मेले. मग सरकार आहे कोणाचं? एक तर तुम्ही नुसत्या घोषणा करताय, शेतकऱ्यांना कुठे मदत मिळत नाहीये, विम्याचे पैसे मिळत नाहीये. आता काल परवाकडे घटनाबाह्य मुख्यमंत्र्यांनी प्रशासनाला आदेश दिले 5 दिवसात नुकसान भरपाई करा. कोण करणार? पैसे देत आहे कोणालाच नाहीये. उलट पीक विम्याचं सुद्धा मी सांगितलं ना, ते होतं ना पुढे गेलं कागद, त्याच्यात दलालाचे फोन येतात त्यांना पैसे तुम्हाला मिळवण्यासाठी. हे सगळं आम्ही आमचं सरकार आल्यानंतर खणून काढणार आहोत. एक मिनिट. आपने कहा लीकेज की सरकार है, महाराष्ट्र में भी नीट का मामला जो है सामने आया लातूर में, इसको लेकर क्या कहेंगे? नहीं, मैंने कहा ना कि ये तो लीकेज सरकार है, ऊपर भी और नीचे भी. राम मंदिर, रामलला जहाँ इन्होंने विराजमान किया, वहाँ के जो संत है उन्होंने कही ये बात कि वहाँ भी लीकेज है. तो इनकी सरकार तो लीकेज की सरकार है. और ये कारोबार नहीं संभाल सकते, मंदिर नहीं बांध सकते ठीक से, कारोबार नहीं संभाल सकते. क्यों हम उनको वोट करें? आरक्षण के मुद्दे पर ओबीसी और मराठा आमने सामने है. हमने देखा था कि बिहार में जातीय जनगणना को लेकर उन्होंने पहल की थी. अधिवेशन शुरू है, क्या इसकी मांग आप करेंगे? और खासकर नहीं, मांग करने से भी ज्यादा मैं यही कहता हूं कि पिछले अधिवेशन के कार्यकाल में इन्होंने एक कुछ तो उत्तर लाया था, तो हमने तो उनका समर्थन किया था. तो आज भी मैं चाहता हूं कि ओबीसी है, मराठा है, जिन्होंने छत्रपति शिवाजी महाराज की शपथ ली है, वो इसके ऊपर एक उत्तर निकाले.
हम साथ देंगे. उद्धव जी, सर्व मान्य तोडगा काढावा, आम्ही सोबत आहोत. मराठी माणसाला मुंबईत आरक्षण घरांसाठी मिळावं यासाठी अनेक पर्वांनी पत्र दिलं, याकडे आपण कसं पाहता? याकडे कसं पाहायचं म्हणजे मिळालंच पाहिजे. मराठी माणसाने रक्त सांडून मिळवलेली मुंबई त्याची हक्काची राजधानी आहे. आणि या मुंबईमध्ये हे यांच्याकडे मोठे मोठे बिल्डर आहेत, यांचे पालकमंत्री सुद्धा बिल्डर आहेत. त्यांनी सुरू करावं. लोढा टॉवर मध्ये 50% मराठी माणसांना द्या. कारपोरेशन में आके बैठते हैं आप, तो आपके टावर में दे दो ना 50% मराठी लोग रहेंगे. तर द्या. कारण हे केलं नाही तर आम्ही असताना मराठी भाषा सक्तीची केली ना.